ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन। परमात्मा स्वरूपाच्या बाबतीतले मार्ग साधना सांगितलेले आहे. ध्यान योगशास्त्रात ध्यानेन म्हणजे योग, ध्यानेन पश्यन्ति योगमात्मनः आत्मानात्मविवेक, योग मार्ग सांगितला. त्याच्यामुळे ध्यान आहे. तुम्हाला म्हणून गेलं की यम नियम प्राणायाम आसन ध्यान ध्यान. ध्यान सांगितलेले आहे. ध्यानामध्ये आत्मदर्शन असतं, समाधीमध्ये आत्मदर्शन असतं. परंतु ते समाधी आत्मा ब्रह्मरूपाने करावं लागत असतं, म्हणून योगशास्त्र कमी पडतं. योगशास्त्राचे सवय त्यामध्ये गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितले केचित आत्मना आत्मना नासते विद्यते बाबा सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे साधना सांगितलेली आहे. तेव्हा कर्ममार्ग आहे. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं वर्णन घ्या. त्या कर्माचे प्रकार विहित निषिद्ध, विहिताचे प्रकार त्याच्या योगाने चित्तशुद्धीपर्यंत आणखी कर्म घेऊन पोचवत असतं. तेव्हा अशा प्रकारे कर्मयोगेन चापरे आणखी दुसरे काही साधनं सांगितलेले आहे. त्या विचारसागरामध्ये 8 साधनं सांगितलेली आहे. विवेक वैराग्य समाधी षटकम मोक्षत्व श्रवण मना निधिध्यासन तत्व पदार्थ शोधनम अंतरंग साधना वैरज्ञ साधना. कोणी एक सुबडा विचाराचा आगिटा आत्मानात्मकिटा पुते देवने. तेव्हा या तत्वाची जाणीव करून घेण्याकरता हे अर्जुना, सुबटा म्हणजे बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना, विचाराचा आगोटा ज्ञान, त्याला विचार विविच्यते इति विवेक. मी कोण, काय करतो, आहे जगत करता कोण वगैरे याला विचार म्हणतात. विचाराचा आगिटा म्हणजे विचार जसा अग्नी सर्वांना जळून टाकतो त्याप्रमाणे अनात्म पदार्थ आणखी नाही शिवतात. आत्मा अनात्म किटा पुटे देऊने. सोनार त्याला बी अलंकार करायचे असले ते भट्टी असते, त्याच्यामध्ये हिनकत जळून जाते, शुद्ध सोने राहते. 36 आणि वेद तोडून निवडीत ही श्रद्धा नाही का. त्यामुळे महाभूतान्य अहंकार बुद्धी 36 योग त्याच्यामध्ये आणखी सांगितले. आणि निवडीत ही श्रद्धा म्हणून ते अनात्म पदार्थ आहे. निवडीत ही शुद्ध जे अनात्म पदार्थ असतात त्याचा निराशता निरसळे प्रपंच सर्वे. मग तत्वता तत्व बोलले ज्ञानी नासतो विद्यते भाव. त्याच्यावर ते शलिली पाहिजे कोणी मिळले निवडून राजहंसे. तो राजहंस पक्षी आणखी बरोबर दूध पाण्यातून दूध ग्रहण करतो त्याप्रमाणे आपण पायाच्या पोटी आत्मज्ञानाच्या पोटी देखा क्रीडे आपण. आपलं हे स्वतः स्वरूप आहे. आपल्याला वाटते देहाचं आपण आहोत. मग आपण देह नसून चिदानंद रूप शिवहम. आणि दैव वगे चित्त देते सांख्य योगी. एक अंग लगे कर्माचे. सांख्य योगामधला आपण पाहिला की प्रकृती पुरुषाचा विवेक, त्या प्रकृती आणि सर्व जी एक क्रिया दिसते ही कोणाची, सगळी प्रकृतीची. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही क्रिया नाही. एक ते अंग लगे कर्माचे. मीमांसक लोक कर्माचा विचार करत असतात. कर्ममार्ग हा चित्तशुद्धीपर्यंत नेऊन पोहोचत असतात. या चतुर्विध प्रकारे जे मिनले पुरे तयाशिका इंद्रे भोगा वक्तव्य. 4 प्रकार केले ना आपल्या ह्याच्यामध्ये. क्षेत्र, पुढे ज्ञान, अज्ञान आणि पुढे ज्ञेय.
4 प्रकाराने तुला आम्ही आणखी सांगितलेलं आहे. तयासी काहीच नव्हे भक्तव्य. 4 प्रकाराचा विचार केल्यानंतर सर्व अनात्म पदार्थाचा निराश होऊन जात असतो. अन्य तेव मजा अनंत सत्वाने उपासते ते पिचाते चरमते हा म्हणलं तुम्ही सांगितलं हे बरं आहे, पण अनाधिकार्याकरता काहीतरी आहे का? मग ते अनाधिकारी असेल मग काय करायचं? संताची आहे पायी वाजा वचनानं मोडी, त्यांच्या मुखातून ऐकायचं. अन्यत्वेव मजानंत श्रुत्वाने उपासते, त्याच्यातून मुखातून ऐकल्यानंतर ते पिचाती तरंतेव मृत्यू श्रुतीपरायणा. मग संतांच्या मुखातून जे काही आणखी महावाक्य मनात ज्ञान येईल तेच आपलं स्वरूप आहे असं जाणून तेही सुद्धा सकल दुःखामधून निवृत्त होतं. श्रुतीपरायणा नाही ना, ते विचारंती तरंती मृत्यू श्रुतीपरायणा. मग श्रुतीपरायण असलं त्याला आहे ना, साध्य एकच आहे ना. साध्यामध्ये कोणत्याही प्रकारे फरक नाही. मग तो मोठा असो लहान असो, साध्य म्हणजे वेदांतशास्त्रातलं साध्य मोक्ष म्हणतात. सकल दुःखाची निवृत्ती परमानंद नाही का. त्याच्यामध्ये जीवदशा नष्ट होते ना. जीवदशा म्हणजे जीव हा फिरत फिरत किती योनीत फिरत आला. त्याच्या अंडाच्या जहाराच्या स्वेदाच्या उद्बीज मग परंपरा त्याची खंडित झाली पाहिजे. मग जीवदशा नष्ट होऊन जाते. श्रुती परंपरा वेदांतशास्त्र काय करत असते, देहामध्ये कोणत्याही प्रकारे फरक पडत नाही. मग आपण जीवबुद्धी जाते आणि कोणती बुद्धी प्राप्त होते? जीव ब्रह्मैव न परा. मग आता जीवदशा म्हणजे कोण्याच याला जाऊ काही सांगता येत नाही. एवढा मोठा ब्रह्मदेव पण तोही सुद्धा सुखत असतो. इंद्रसुद्धा आणखी कोण्या योनीनं चालेल काय सांग. एवढा मोठा राजा नाही का, हरणी गरबा गेला खंती ते न करा. सगळे जीवच असतात. अंडाचे जहाराचे स्वेद बरं या देहातून त्या देहातून त्या देहातून मग आलं की सगळे देहाचे जन्म आहे, पुढे मृत्यू आहे. मनुष्य देहात आल्यानंतर जन्मन, पुढे तरुणपण, पुढे बालपण, पुढे म्हातारपण. बरं नेहमी भूक लागते, तहान लागते, खायला मिळत नाही. भूक लागल्याशिवाय भानगाडी असते. एक वेळ शौचाकडे जा, 2दा 3दा घर बांधण्याच्या अगोदर संडास बांधावा लागतो. हे सगळी जीवाची काय आहे, फजिती त्याचं काय आहे. अरे ब्रह्मानं बसलेला जीव आणि देहात आल्यानंतर सारे देहाचे धर्म घेतो नाही का नाही. बरं काय हा देह म्हणजे काय चांगला आहे का? अन्न टोपल्यात असलं तर आनंदात राहत असतं आणि तेच अन्न पोटात गेलं तर घाण होऊन पडत असतं. घाण कोणी केलं? शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे. आणखी याचं वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने आपण पाहू. बरं का. नमश्री ध्यानेनोत्पदम यत्पज्ञानाभावे विलीयते वास्तविक ब्रह्मता नैव ज्ञानाभावे विलीयते. ध्यानोपादानक यत्पद ध्यानाभावे आपण पाठ केलेले असते ना होई. मग ते पाठ केले असते तोपर्यंत आठवते आणि पुन्हा आणखी ते आठवत नाही. पण आता जर अनुसंधान सुटलं तर आपल्याला आठवत नाही. ते ब्रह्मज्ञानाचं सांगायचं का. ध्यानोपादात्मकम ध्यानाभावे विलीयते. ध्यान या रूपाने आलेलं ब्रह्मत्व ध्यान आहे तोपर्यंत ते राहते. आणि ध्यानाचा अभाव झाला की ते काय होते, नष्ट होते. मग त्याचा भूमीचं अस्तित्व कुठपर्यंत चित्तामध्ये राहते. तिचं अनुसंधान सुटलं तर तिचा काय पडतो, विसर. म्हणून ते विसर हा एक नावाचा दोष आहे आपल्या. आपण जे काही पाठ करतो त्याच्या बुडाची काय आहे, त्याला आवृत्ती नाही दिलं तर पुन्हा जसेच आहे. मग ध्यानाने जे आलेलं ब्रह्म असतं ते ध्यान आहे तोपर्यंत टिकतं. ध्यानाचा अभाव झाला की त्याचा नाश होत असतो.
वास्तविक ब्रह्मता नैव ज्ञानाभावे विलीयते. ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्ञानामध्ये मात्र हा दोष नाही. एकदा ज्ञान झालं की पुन्हा आणखी त्याचा कधी विसर पडत. मध्ये आपण एकदा कळून चुकलं एखाद्या मुलाला मी माझं नाव हे आहे लहानपणामध्ये, मग पुन्हा पुन्हा सांगावं लागत असते का? मग त्याचा कधी विसर पडत. एकदा आता संन्यासी मनुष्य झाला तरी पण त्याच्या चित्तामध्ये तो तुमच्या मंगल कार्यालयात बसला कुठं. साडेअकरा असतील लोक, कोणती लोक त्यांच्यात काय गोष्टी बिष्टी झाल्या. पण जो संन्यासी असला त्याला जाणीव आहे मी क्यों न. मग संन्यासाचा विसर पडतो का त्याला? मग एकदा ज्ञान झालं की त्याचा विसर पडत नाही. ततो विज्ञापकम ज्ञान ततो विज्ञापकम ज्ञानम जनयत नित्यता. ज्ञापका भाव मात्र नाही सत्यम विधीयते. ततो विज्ञापकम ज्ञानम नित्य. कारण ब्रह्म हे कसं आहे? किम स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे. त्याला कोणताही अभाव नाही. प्राक प्रध्वंस वगैरे जे काही अभाव आहे नित्य त्याला म्हणत असतात. नित्यत्व बाधा राहीत नाही, सत्यत्वाचं लक्षण सांगितलं आहे. नित्य अनित्य सगळा संसार परमात्मा स्वरूप सोडून सगळा अनित्य आहे. या अनित्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये केलं आहे. तेवी संसाराया जाणीचे अनित्यता वैराग्य दौडीता पाठीलागे. कृतत्रेता द्वापार कली पुन्हा कृतत्रेता द्वापार कली. हे सगळे आणखी चालूच असतं. मग ज्ञान काय करतं? जनयत्यता, कधी त्याच्या ठिकाणी जन्म नाही. ततो विज्ञापकम ज्ञानम. ज्ञान हे वस्तू आणून देत असते का फक्त जाणीव करून देत असते? आणून देत असते का? ब्रह्मस्वरूप आणून देत असते का जाणीव करून देते? मूळचं किम स्वरूप आहे. मग काय समजत होता नाही का? तो सिंह आहे पण समजत होता मी मेंढी आहे. मग त्याचा सिंहपणा आणून दिला का मेंढीपणा घालवला? सिंह जसा त्याचं ज्ञान काय करतं? मग आपल्या स्वस्वरूपाची काय करून देतं? ज्ञापका भाव मात्र नाही सत्य विवेचे. ज्ञातभाव भाव मात्र. जरी माणसाला आणखी त्या कार्यात विवेक होत नसला तरी त्याला जाणीव आहे. एखादा ब्रह्मचारी असेल त्याला जाणीव आहे. जरी तो इतराशी बोलत असेल, व्यवहार करत असेल, तरी अनुसंधान कशाचं आहे? मी कोण आहे? ब्रह्म आहे. अस्तिव उपसक्षापी वास्तविक ब्रह्मेति चेत पामराणाम तिरस्यानाम वास्तविक ब्रह्मता न किम. अस्तिव उपसक्षापी वास्तविक ब्रह्मता चेत. एक ज्ञानी आणि एक उपासक. तेव्हा ज्ञानी जसा ब्रह्मरूप आहे तसा उपासक किम स्वरूप आहे? ब्रह्मरूपात आहे. अस्तिव उपसक्षापी वास्तविक ब्रह्मता चेत म्हणलं उपासकाच्या ठिकाणी वास्तव असलेली ब्रह्मता आहे असं जर तू म्हणशील तर दोन मार्ग आहे ना. एक उपासक मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग आहे. ध्यानदीप आहे नाही, त्याच्यामध्ये संवादी भ्रम विसंवादी भ्रम. भ्रमच आहे. परमार्थ करणं आहे काय? संसार करणं आहे. मग परमार्थ काय करावं? त्याला फल आहे आणि याला काय नाही, फल नाही. आंब्याचं झाड लावलं तर फलं मिळते. येड्या बाबळी लागत काय? किती अशोकाचं झाडं वाढलं त्याला कुठं आंबे येत असते का? अस्तिव उपसकसे आपली वास्तविक ब्रह्म. उपासकाच्या ठिकाणी सुद्धा वास्तव ब्रह्मता का नाही असं म्हणतील तर त्याला टोमना देऊन सांगतात, उपवास करतात. पामराणाम तिरस्चाराम वास्तविक ब्रह्मता न किम. मग माणसाचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये आणखी विषय आहे. विषयी मनुष्य, पामर मनुष्य. खालच्या दर्जाचा मनुष्य म्हणजे कोणता? पामर. श्रीमंत आहे याची वाट काय आहे? श्रीमंत जरी असला तरी क्रियेने कसा आहे? पामर आहे.
गरीब जरी असला पण सत्याचं काय करतो, आचरण करतो. मग देवाला कोण आवडतो? असं आहे. तेषां नित्याभियुक्तानामेव. म्हणून पामराणाम तिरच्यानाम म्हणजे शास्त्रकाराने सगळे भेद पाडलेले आहे. बद्धातले आहे भेद. कशातले? मुक्त संपला. मुक्त जो असेल त्याच्यामध्ये हा उपासक या अवस्थेतून आणि ज्ञान जर झाला तर तो मुक्त या अवस्थेपर्यंत असतो. पण बद्धावस्थेमध्ये हे तीन येतात: पामर, विषय आणि साधक. अजून बंध आहे ना, म्हणून त्यांना मग पामराणाम तिर, त्याच्यापेक्षा खालची योनी हे पशु पक्षी कृमी कीटक तिरश्चे तिर्यक योनी म्हणतात. हे जीवच आहे सगळे बरं, पण पापाची फलं आहे सगळे. ऐसे होते तरु तृण लोह लोह काय येणे बहु वय तमवृद्धी मृत्यूला आहे. तो पशु का पक्षी वय, झाड का कृमी, किड्यापर्यंत. 14व्या अध्यायामध्ये थोडा हा विचार आलेला आहे. पुढे 15व्या अध्यायामध्ये तमोगुणाची शाखा म्हणतात त्याला. तिरच्चानाम ब्रह्मता न घेऊ म्हणलं. उपासकाला जर ब्रह्मता आहे तर मग इतर जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा ब्रह्मता का नाही? शंका आहे. या शंकेचं उत्तर कधी मिळते सांगा.